31ला कधी आणि इथं आल्यानंतर मगाशी मी आपण पाहिलं, मला खूप कौतुक वाटलं की आज नवतरुण मित्र परिवार आहे. हा बराच परिवार क्रिकेटच्या युगामध्ये भरकटत चाललेला आहे. आणि मी स्पष्ट बोलतो, मला राग आला तरी चालतो, कोणाचाही माझा राग झाला तरी चालतो, पण मला एक असं वाटतं की क्रिकेट खेळत असताना, खेळावं नाही असं नाही, पण त्या क्रिकेट खेळत असताना आपण व्यसनाच्या माध्यमातून आपलं जीवन, तरुण पिढी आपण बर्बाद करत आहोत. आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना चांगलं प्रोत्साहन करण्यासाठी बक्षीस समारंभही होतो आणि त्या समारंभाच्या माध्यमातून तो संघ जिंकल्यानंतर आज 31चं मात्र तो आपला व्यवहार करत असतो. तर आजचा हा तरुण छत्रपती शिवरायांना जो अपेक्षित आहे, तो छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणारा हा तरुण की त्यांनी निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे, माता भगिनींचं संरक्षण केलं पाहिजे, बरोबर ना. कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना जी झाली, ती स्थापना कशासाठी झाली ही तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे. तुम्ही शिवरायांचे मावळे आहात, तरीही ओझरथ सांगून जातो की जिजाबाईंना, मला आठवतं म्हणजे असं मी ऐकलंय, जिजाबाईंना छत्रपती शिवराय लहान असताना जिजाबाईंना विचारतायत की हे मोगलांनी एक स्त्री पळवून चालवली होती आणि ती कोण आहे, काय करवली, तर म्हणे तिचं आबरू लुटणार आहे, असं त्यांनी छत्रपती शिवरायांना सांगितलं. आणि त्या मनावर, छत्रपती शिवरायांच्या मनावर असं एक प्रभुत्व झालं की आपण या माध्यमातून एक हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आपण काय करूया, तर स्त्रीचं रक्षणही करूया आणि आपल्या हिंदवी स्वराज्याची चांगली स्थापनाही करूया. आणि वयाच्या अगदी 16व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि महादेवाचं शपथ घेऊन भवानी मातेची त्यांना अनुभूतीही मिळाली. ती आपण भवानी तलवार म्हणतो, तीही शिवरायांना रक्षण करण्यासाठी मिळालेली आहे. आपण काय म्हणतो, धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगायुगामध्ये भगवान परमात्मा कलियुगामध्ये अवतरित होतो असं गीता सांगते. भगवान परमात्मा म्हणतोय की यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अद्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगामध्ये मी अवतरित होत असतो. मग आता या कलियुगामध्ये भगवान परमात्मा म्हणतो मी अवतार घेणार नाही, मी काय करीन, माझे अंश जे आहेत म्हणजे छत्रपती शिवरायांसारखे हे असतील, योद्धे असतील, राजे असतील किंवा साधू संतांसारखे ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे संत जे आहेत. आता आपण बघतोय की आपल्या या भागामध्ये नरेंद्र स्वामी जे आहेत की जे नानिजचे, ते धर्माचं रक्षण करतायत. हिंदू धर्माचं जे काही परिवर्तन होत आहे त्यांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये आणण्याचं कार्य ते करतायत. मला कौतुक वाटतं की भगवान परमात्माच म्हणतो की मी स्वतः शस्त्र हातात धरून करणार नाही, तर तुमच्या माध्यमातून, असं संतांच्या माध्यमातून मी येऊन काय करीन, या हिंदवी स्वराज्याची रक्षण करीन. आणि या आजच्या या युगामध्ये तुम्ही एवढे जे तरुण मला दिसलात, आज खूप आनंद वाटतोय की मी म्हणतो कीर्तनातूनही सांगतो की तुम्ही लगेच माळ घालू नका, पण मात्र एक काम करा, काय करा की व्यसनापासून दूर राहा. व्यसनापासून दूर राहिला, भजनानंदामध्ये राहिलात तर आपोआप परिवर्तन होणार आहे आपल्या जीवनामध्ये. पण काही होतं की तुझ्या गळ्यात माळ नाही, तू येऊ नको, असं काही आपल्या ज्येष्ठांनी, बरोबर आहे, नियम पण पाळले पाहिजेत, पण त्या नियमाला आत्ताच्या या कलियुगामध्ये थोडी का होईना शीतलता द्यायला पाहिजे. आणि ती आता मिळत आहे. सर्व तरुण एकत्र येत आहेत आणि काय म्हटलं जातं की जो तरुण काय करू शकतो, तर छत्रपती शिवरायांनी एवढं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तीच हिंदवी स्वराज्याचं रक्षण करणं हे आपल्या तरुणांचं कर्तव्य आहे. आणि आपण या क्रांती संघटनेच्या माध्यमातून आपण काय करताय, वनरक्षण केलं पाहिजे. ज्ञानोबाराई सुद्धा म्हणतात काय, वनांतरे लावावी आणि जलाशय निर्मवावी, म्हणजे जलाशय निर्माण केली पाहिजे, वनांतर लावली पाहिजे म्हणजे झाडं लावली पाहिजे. आणि इमारती ज्या नगरेची रचावी ज्ञानोबाराई म्हणतात. मग नगरं तर रचली जात आहेत, मोठ्या मोठे टॉवर उभे केले जात आहेत, झाडं मात्र तोडली जात आहेत. आणि झाडं तोडल्याने काय होईल, तर आपल्या ह्या जी नैसर्गिकता आहे ती नैसर्गिकता काय होईल, संपून जाईल आणि भविष्यात दुष्काळाचा आपल्याला सामना करावा लागेल. मी एक सर्वांना विनंती करीन की आज या किल्ले रक्षण करत असताना बरेच जे काही बांधव आहेत ते बांधव काय करतायत, काही पशूंना मारण्यासाठी
काय करतायत तर जंगलाला आग लावतायत. तर मी त्यांना विनंती करीन की आपणही आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करा, जरी ऐकलं नाही तरी पण त्यांना सांगा की जंगलाचा नाश करू नका, झाडं तोडू नका, आग लावू नका. आग लावल्याने काय होतं, छोटे छोटे जंतू, मगाशी विषय झाला की छोटे छोटे जंतू ही जळतायत, मरतायत, आणि मोठे तर मरतायत, झाडं ही मरतायत. तर हे जर झाडं, या जंगलाला जर आग लागली नाही तर काय होईल, हे रक्षण होईल. आणि हे रक्षण करण्याचं कार्य आपण सर्व करत आहात, त्याबद्दल आपल्याला मी स्वतः सुरुवातीला श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संगाच्या संस्थेच्या वतीनं आपणा सर्वांचं मी भरभरून कौतुक करतो. आपण आपलंच टाळ्या वाजून स्वागत करा, धन्यवाद करा. आणि या कार्याची जी गेली 2-4 वर्षापासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जी प्रसार करतो, तर रवींद्रजी घरात ना दादा, ते आहेत पत्रकार, आणि दीपेशजी पश्ते परमार्थिक प्रेमी. रवींद्रजीचा आजचाच माझा फेसबुकवरच्या वरच ओळख होती, आणि मात्र आज प्रत्यक्ष भेट. आणि दीपेशजी पश्ते आहेत, हे मात्र मला 2 वर्षापासून माझं बालसंस्कार शिबिर वाडा येथे संपन्न होत असताना मात्र प्रसिद्धी जे देण्याचं कार्य आहे ते मात्र स्वयंस्फूर्तीने येतात आणि स्वयंस्फूर्तीने जातात. मी स्पष्ट बोलून जातो की त्यांना मी पेट्रोलचेही पैसे देत नाही, पण मात्र ते कौतुकाने येतात आणि मात्र प्रसिद्धी देत आहेत. ही प्रसिद्धी ही महत्त्वाचीच आहे का, आपण जे कार्य करतोय या कार्याची प्रेरणा कोणीतरी घेतली पाहिजे. आणि एकाच्या माध्यमातून 10 जणांनी जरी प्रेरणा घेतली तरी आपला हा कड्याचं रक्षण 100% आपण करणार आहोत. असंच जाता जाता एक आजचा हा जो विषय आहे, हा आध्यात्मिक विषय बाजूला सारून फक्त एकच जाता जाता सांगून जाईन. जे नवतरुण मित्रमंडळ इथं आहेत किंवा आपले मित्र परिवार आहेत, त्यांना मी विनंती करेन की आपण घरी जात असताना, आपण ज्यावेळेस गाडीवर चालतो, हेल्मेट आपल्या डोक्यात नसतं, बऱ्याच तरुणांच्या डोक्यात नसतं. परिणाम आपले रस्ते खराब आहेत. आपण घरून कामावर गेल्यानंतर, कामावरून रिटर्न येईपर्यंत आपली आई, आपली बहीण, आपला भाऊ, आपला मुलगा, पत्नी आपली वाट बघत असतात. गाडी चालवत असताना सावकाश चालवा, हेल्मेट घाला आणि निर्व्यसनी जीवन जगा. हेच जीवन तुमच्या कल्याणाचं ठरणार आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचा आभार आणि मनपूर्वक धन्यवाद देतो. क्रांती संघटना नाणे या गावच्या माध्यमातून मला 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी शतशः आभारी आहे आणि धन्यवाद. बरं, हा जो कोहोज किल्ला मी फक्त लहानपणापासून बघायचो की बाबा हा कोहोज किल्ला, पण चढाईची माझी मात्र फार वर्षापासून, म्हणजे गेले आज माझं 40 वर्ष आहे. आणि या 40व्या वर्षी मात्र ती काय झालेली आहेत, काय म्हटलं जातं की आपल्या मनात इच्छा निर्माण करा, भगवान परमात्मा आपली पूर्ण करणार आहे. मनाचे संकल्प पावेविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. असा हा भगवान परमात्मा आपल्या मनातल्या सर्व संकल्पना पूर्ण करतो. श्री मित्र आमचे मागच्या वर्षी ओळख झाली त्यांची, याच वर्षी कीर्तनाच्या माध्यमातून ओळख झाली. डॉक्टर राहुलजी यांच्या माध्यमातून मला ही त्यांच्या स्टेटसला पाहिलं की कोहोज किल्ल्यावर आम्ही 30 चाललोय. मी त्यांना लगेच मेसेज केला, मीही येतो. आणि भगवान परमात्म्याने आज इथं मला आणलं. मगाशी येता विषय की अहो हा फार मोठा अवघड एक टप्पा आहे, हा टप्पा आटपला की मग पुढं काही टेन्शन नाही. तसे हे टप्पे एकच नाही, पण मात्र अनेक टप्पे आपण करत इथं परत आलो. अजून एक टप्पा आपल्याला गाठायचा आहे. असो, पुनश्च एकदा सर्वांना उदंड आयुष्य लाभो दे, उत्तम आरोग्य लाभो दे, ही माऊलीचरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता एकच, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना. रामकृष्ण हरी.